नवीन पर्वाचं बिगुल जसं वाजलंय तशी खेळाची उत्सुकता आता शिगेला गेलेली आहे. घर तयार आहे, स्पर्धक सुद्धा तयार आहे. या खेळाचा ऑलमोस्ट सगळा बॅकएंडचा प्रोग्राम रेडी झालेला आहे. आता फक्त बिग बॉस मराठीच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. कधी एकदा 11 जानेवारीची पहाट येते आहे आणि कधी एकदाचा 100 दिवसाचा महाराष्ट्राच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा रियालिटी शो सुरू होतो आहे आणि तो आहे बिग बॉस मराठी सीझन नंबर 6. रितेश देशमुख सर होस्ट करत असलेल्या या सीझनचा नवा कोरा सीझन धमाकेदार पद्धतीने आपल्या समोर येणार आहे. परंतु हा सीझन मागच्या 5 सीझनपेक्षा वेगळा कसा असणार आहे बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा मला बघत असाल तर बिग बॉस मराठी सीझन 6च्या सगळ्या एक्सक्लुझिव्ह अपडेट सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 4 भिंतीच्या आतल्या खेळाला 4 भिंतीच्या बाहेरून प्रेम करणाऱ्या सर्व दिग्गज मराठी प्रेक्षकांचं अर्थात बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांचं मी अगस्त्य आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतोय. चला तर सुरू करूया. खरं तर बिग बॉस मराठीचा प्रत्येक पर्व हे प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन घेऊन येतं. जसं सीझन 4 मध्ये पहिल्यांदाच 2 माळ्याचं घर आपल्याला बघायला मिळालं होतं, तसंच प्रत्येक सीझनमध्ये एक नवीन थीम असते आणि नवीन चॅलेंजेस त्या पर्वामध्ये प्रेक्षकांसाठी खास मेजवानीच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळत असतात. परंतु बिग बॉस मराठीचा हे 6वं पर्व प्रेक्षकांसाठी जरा जास्तच खास असणार आहे. ते कसं आता ऐकून घ्या. सगळ्यात अगोदर सीझन 5 मध्ये रितेश देशमुख सरांनी त्यांची जी फीस घेतलेली होती त्याच्या जवळपास 5 पट जास्त फीस ते सीझन 6 मध्ये घेणार आहेत. त्यामुळे अर्थात बिग बॉस मराठीच्या या 6व्या पर्वामध्ये रितेश सरांचा आगळा वेगळा लुक आणि जास्त इन्व्हॉल्वमेंट आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याबरोबरच बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचं घर असं काही डिझाईन केलेलं आहे की ज्यामध्ये सतत एकमेकांसमोर हे स्पर्धक येत राहतील आणि या स्पर्धकांमध्ये आपल्याला क्लॅशेस बघायला मिळणार आहे. त्यासोबतच ग्रुप डिस्कशन सुद्धा जर सुरू असेल तर हे डिस्कशन लपून राहणार नाही आहे किंवा घरातल्या इतर सदस्यांना ते लगेचच ऐकायला जाणार आहे. अशा पद्धतीची रचना यावेळेस बिग बॉसच्या घराची असणार आहे. त्याबरोबरच यावेळेस कॅमेराची क्वांटिटी ही डबलने वाढवण्यात आलेली आहे. दर सीझनमध्ये जवळपास 100 ते 150 कॅमेरे या बिग बॉसच्या घरात असतात, परंतु यावेळेला सीझन 6 मध्ये या स्पर्धकांची छोट्यातल्या छोटी मुवमेंट कॅप्चर करण्यासाठी आणि छोट्यातली छोटी गोष्ट जाणून घेण्यासाठी यावेळेस बिग बॉसच्या घरात लागलेले आहेत तब्बल 200च्या वर अल्ट्रा HD कॅमेरे, ज्यामुळे आपल्याला या सीझनमधला एक्स्ट्रा मसाला हा जरा जास्तच स्पायसी बघायला मिळणार आहे. त्याबरोबरच बिग बॉस मराठीच्या सीझन 6च्या या घरामध्ये या पर्वामध्ये टास्क मी जसं अगोदरच्या व्हिडिओत सांगितलं होतं, आय बटनावरती क्लिक करून बघू शकता. या पर्वातल्या जे चॅलेंजेस असणार आहे, जे टास्क असणार आहे ते भयंकर मॅनिप्युलेटिंग असणार आहे. त्या स्पर्धकाची ओव्हरऑल मानसिक क्षमतेची कसोटी लावणारे असणार आहे. त्याबरोबरच यावेळेसच्या टास्कमध्ये एकमेकांसोबत वैयक्तिक भांडणं असतील किंवा ग्रुपचे भांडणं असतील, हे भयानक पद्धतीने आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण टास्कमध्ये फुल ऑन राडा होणार आहे यावेळेस. कारण सीझन 6 हा फक्त गाजणार नाही आहे, हा धम्माल पद्धतीत वाजणार सुद्धा आहे. त्याबरोबरच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीझन 6 मध्ये असे काही वादग्रस्त चेहरे आपल्याला बघायला मिळणार आहे की ज्यांची अपेक्षा ॲटलिस्ट बिग बॉसच्या प्रेक्षकांनी तरी केलेली नसेल. कारण सीझन 5 पासून जे बिग बॉस मराठीच्या सीझनला फॉलो करत आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट कदाचित तितकी विशेष नसणार आहे, परंतु सीझन 1 पासून जो प्रेक्षक बिग बॉसच्या सीझनला फॉलो करतोय त्याला या गोष्टीची कल्पना सीझन 6 सुरू झाल्यानंतर कळणारच आहे की हे चेहरा बिग बॉसच्या घरात येणं पॉसिबलच नव्हतं यार, किंवा का म्हणून आणलेलं आहे ह्या व्यक्तीला या बिग बॉसच्या घरामध्ये. असे चेहरे आपल्याला बिग बॉसच्या घरात बघायला मिळणार आहे. एकूणच काय मित्रांनो, मानसिक क्षमतेची कसोटी लागणार आहे. त्याबरोबरच घराची रचना अशी करण्यात आलेली आहे की जिथे स्पर्धक नेहमीच एकमेकांसमोर भिडणार आहे. त्यानंतर रितेश देशमुख सरांनी फीस ही त्यांची 5 पट पैसा वाढवून घेतलेली आहे. त्याबरोबरच बिग बॉस मराठीचा हा सीझन महत्त्वाचा आहे, 100 दिवस चालणारच आहे. कारण मागच्या वेळेस जो सीझन 70 दिवसात गाशा गुंडाळावा लागलेला होता तशी गोष्ट आता होणार नाही आहे. एनिवेज थंडीचा जोर जसा वाढतो आहे तसं बिग बॉसच्या खेळाच्या या 6व्या सीझनची
ऊब आणि गरमी वाढत चाललेली आहे. मी खूप जास्त एक्साइटेड आहे या सीझनसाठी. या सीझनबद्दल, येणाऱ्या स्पर्धकांबद्दल तुमचं एकंदरीत मत काय आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. सगळ्या एक्सक्लुझिव्ह अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. मी होतो अगस्त्य आणि आपण बघत होता तुमचं लाडकं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव होतं स्पाय रिॲक्ट मराठी. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.